नमस्कार. तर बघा आज आलेले लग्नावरून घरी आणि आपल्या मस्त दादा आणि वहिनीचं आगमन घरी होतंय. तर मारुतीच्या मंदिरामध्ये आत्ताच आगमन झालं आणि घरची आगमनाची तयारी दाखवते तुम्हाला. बघा भरपूर थकलो आज आम्ही. तर आज माझ्या भावाचं लग्न पण झालं आणि शंभू बघा आमचा. तर शंभू पण झोपून राहिलेला आहे. तर खूप थकला तो पण आणि शिव पण थकलेला होता. तर मस्त असं रांगोळीचं डेकोरेशन बनवलेलं आहे बघा. दाजी आले की नाही भून ते अजून आले का? काय फटाकड्याची तयारी झाली काय? हा का? लई टाइम झाला ना. तर बघा मस्तपैकी असं रांगोळीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि दोन्ही साईडनं फटाकडे पण ठेवलेले. आणि कसं कोणतं पण म्हणजे सुनबाई घरी येताना एकदम मस्तपैकी असं आगमन झालं पाहिजे त्यांचं घरी येताना. तर एकदम मस्तपैकी अशी तयारी करून ठेवलेली आहे. तर आमच्या वहिनीचं नाव आरती आणि दादाचं नाव रवी आहे. आणि इथं कळश ठेवलेलं आहे आणि देवघरापर्यंत आपण डेकोरेशन बनवलेलं आहे बघा. आणि मग वरातीसाठी तर आज म्हणजे वरातसाठी बेंजोवाले पण बोलवलेले. तर मारुतीच्या मंदिरापासून बेंजोवाले आलेले बघा. आणि आज मस्तपैकी आपल्या दादा आणि वहिनीचं आगमन होणार आहे आपल्या घरी. तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या अण्णाचं त्यांचं घर आहे. तर तिथं बसलेले बघा आपल्या लग्नावरून थकून आलेल्या मंडळी. नाही थकल्या ना? शिव शंभू सुद्धा राहत नव्हते आज. आजोबाई पण नाही थकली असं माझी घालून बसली. मस्त झोपून राहायचं आता. नवरदेवाची कलर यायची काय डेकोरेशन करायला का गा? हा बघा आपल्या नवरदेवाची गाडी आणि बंजेवाल्याची गाडी पण आलेली लगेच. तर सगळे पाहुणे ते पण आले बघा आता लगेच. शंभू तुला यायचं का बाहेर पाहिला? दूध चहा प्यायचं दादा? थांबा दूध चहा करते तुला. शो झोपला ना. काय तुला घ्यायचं पाणी बिणी काही? पाणी प्यायचं का? तर बघा दादाची गाडी आली त्याच्यामुळे मग बायसांची गडबड चाललेली गाडी लावायची. थांबा 5 मिनिटं दादा. भागलं नाही बाबा.
नाव घेतल्याशिवाय मध्येच नाही तुम्ही बाहेर. आता थांब. कृष्णाचं नाव सदैव मुखी, आरतीला ठेवी आयुष्यभर सुखी. वहिनी किती भारी नाव घेतलं. वहिनी 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 एक नंबर.